साध्या साड्या नेसलेल्या, कपाळावर बुक्का लावलेल्या आणि दिसायला एकदम साध्या भोळ्या असलेल्या या 3 महिला वारीमध्ये एका गावातून अचानक चालू लागल्या. 2-3 दिवस झाले तोपर्यंत कोणाला त्यांच्यावर अजिबात संशय आला नाही. पण त्यानंतर या 3 महिलांनी वारीमध्ये एक असा धक्कादायक प्रकार केला जो ऐकून तुमचे डोके चक्रावून जाईल. आजपर्यंत आपण वारीमध्ये सोन्याचे दागिने किंवा पैसे चोरीला गेल्याचे ऐकले असेल, पण या 3 महिलांनी जे केलं त्यांची कोणी स्वप्नात कल्पनाही केली नसेल. त्या रस्त्याने चालता चालताच तो एक वाईट प्रकार करत होत्या. पण म्हणतात ना, वाईट काम कधी ना कधी समोर येतच. एका वारकऱ्याला त्यांच्या वागण्याचा संशय आला आणि त्यांनी लगेच पोलिसांना बोलावले. जेव्हा पोलिसांनी या तिघींना पकडले तेव्हा सुरुवातीला पोलिसांनाही वाटले की हा काहीतरी गैरसमज आहे, कारण त्या दिसायला इतक्या चांगल्या होत्या की संशय येणं तर दूरच होतं. पण जेव्हा पोलिसांनी त्यांची झडती घेतली तेव्हा जे सत्य समोर आले त्यांनी पोलिसाचेही डोळे पाणावले. ज्या वारीत लाखो लोक विठ्ठलाच्या भक्तीत बुडालेले असतात, तिथे त्या महिला भक्तीचे नाटक करून एक भयंकर खेळ खेळत होत्या. पण अशा लोकांमुळे निष्पाप वारकऱ्यांचे नुकसान होते. म्हणूनच वारीत जाताना प्रत्येकाने सतर्क राहायला पाहिजेत. पोलीस तर त्यांना सोडूनच देणार होते, पण तेवढ्यात एका महिलेच्या चेहऱ्यावर एक विचित्र भीती दिसली. पोलिसांनी संशयावरून त्याची कसून चौकशी सुरू केली आणि त्यानंतर जे सत्य समोर आलं त्यांनी संपूर्ण वारकऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण ही वारीच्या इतिहासातील आत्तापर्यंतची सगळ्यात भयानक आणि वाईटच गोष्ट होती. हे कृत्य ऐकून अख्खे वारकरी प्रचंड तापले. बघता बघता लाखो वारकरी एकाच ठिकाणी गोळा झाले आणि सगळीकडे एकच धावपळ उडाली. प्रचंड गर्दी झाली. मग काय, या महिलांनी असं काय केलं होतं की लाखो वारकरी एकत्र आले? सगळीकडे एवढी धावपळ का उडाली होती? वारीच्या इतिहासातील ही सगळ्यात धक्कादायक बातमी संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी सोहळ्यातील आहे. नेहमीप्रमाणे वारी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी निघाली होती. आदल्या दिवशीचा मुक्काम संपवून सर्व वारकरी पुढच्या प्रवासाला जात होते आणि त्याच वेळी हा सगळा प्रकार घडला. खरं तर सायंकाळच्या वेळी एका ठिकाणी वारीचा मुक्काम झाला होता. पालखी पुढे जात असताना वारीतील प्रत्येक वारकरी विठ्ठलाच्या नामस्मरणात हरवून गेला होता. पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी प्रत्येकजण एक एक पाऊल पुढे टाकत चालत होता. ठरल्याप्रमाणे रोजचे सगळे विधी चालू होते. वारीत असणारा प्रत्येकजण, मग तो गरीब असो वा श्रीमंत, गोरा असो वा सावळा, त्याला फक्त माऊली याच नावाने ओळखले जात होते. प्रत्येक लोक त्याला माऊली म्हणूनच ओळखत होते. अशा या पवित्र वातावरणात एक धक्कादायक प्रसंग घडला. वारी आळंदीतून निघून जात जीवत जास्त झाले. पुढे सासवडमध्ये मुक्काम ठरणार होता, पण 3ऱ्या-4थ्या मुक्कामातच हा विचित्र प्रकार घडला, ज्याने लाखो वारकऱ्यांमध्ये खळबळ उडवून दिली. त्या 3ऱ्या दिवशी सकाळी जेव्हा वारी सासवडमधून पुढे निघाली तेव्हाच वारीमध्ये अचानक 3 महिला सामील झाल्या. त्यांचे राहणीमान अगदी ग्रामीण भागातील लोकांसारखे होते. त्यांनी मळकट आणि साड्या घातल्या होत्या. त्यांना पाहून कोणालाही वाटेल की त्या साध्या भोळ्या वारकरी महिला आहेत. वारीत रोज नवीन लोक येतात असल्यामुळे या महिलाला कधी मध्ये आल्या हे कोणाच्याच लक्षात आले नाही. पण महिलांच्या डोक्यात काय चाललं होतं हे कोणाच्याही वाईट कृत्य कोणालाच माहीत नव्हतं, याची कल्पना कोणालाच नव्हती. कारण त्यांना पाहून कोणी त्यांच्यावर संशयही घेतला नाही, कारण त्या दिसायला अगदी नेहमी वारकऱ्यासारख्याच होत्या. पण चोऱ्या करतात, दागिने किंवा मोबाईल चोरतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण या महिलांनी असं काहीतरी करणार होत्या ज्याची कोणी स्वप्नात कल्पनाही केली नव्हती. कोणतीही चोरी केली नाही किंवा कोणतीही वस्तू घेतली नाही, तर त्या वारीच्या इतिहासातील सगळ्यात वाईट गोष्ट करणार होत्या. आणि नेमक्या याच कामासाठी ते तिघी वारीमध्ये सामील झाल्या होत्या. मग काय, जर त्यांनी दागिने किंवा मोबाईल चोरले नाही तर असं काय केलं की लाखो वारकरी एकाच ठिकाणी जमा झाले? सकाळी वारी चालायला सुरुवात झाली. वारीत घुसल्यानंतर या 3 महिलांनी वारीतल्या एका जुन्या वारकऱ्यांच्या माऊलीसोबत मुद्दाम ओळख काढायला सुरुवात केली. चालता चालता त्यांना एक वयस्कर महिला दिसली. त्या खऱ्याखुऱ्या वारीत होत्या. त्या महिलांसोबत या तिघी बोलू लागल्या. मावशी, काय चाललंय? कुठून आलात? तुम्ही कधीपासून वारी करता? अशी त्यांची चौकशी सुरू केली. त्यातली एक महिला म्हणाली, आम्ही पण 3 वर्षापासून या वारीमध्ये चाललोय. यंदा थोडं उशिरानं निघालो, पण माऊलीच्या दर्शनाशिवाय राहवत नाही म्हणून धावपळ करत निघालो. दुसरी महिला म्हणाली, हो ना मावशी, पांडुरंगाची ओढ अशीच असते की पाय आपोआप वारीकरीच ओढतात. तर तिसरी महिला विचारू लागली, तुम्ही कोणत्या दिंडीतून आला मावशी? आणि कुठून आलात मावशी? सुरुवातीला त्या खऱ्या वारकरी मावशींना थोडी शंका आली. या 3 महिलांना अचानक कुठून आल्या आणि आपली एवढी चौकशी का करत आहेत? कारण त्या तिघी अचानक वारीत आल्या होत्या आणि त्यांची बोलण्याची पद्धत थोडी विचित्र वाटली होती. कुठून आलात, कधीपासून वारी करता, असे प्रश्न विचारताना या 3 महिलांच्या डोळ्यात एक विचित्र चमक दिसत होती.
आता त्या वयस्कर वारकरी मावशींना काय क्षणासाठी वाटलं की कदाचित या महिलांना चोर असाव्यात, म्हणून त्यांनी लगेच स्वतःचं मंगळसूत्र आणि मोबाईल जागेवर आहे की नाही याची खात्री करून घेतली. पण त्यानंतर त्या 3 महिलांनी इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बोलू लागल्या की मावशींना वाटलं यासुद्धा आपल्यासारख्याच साध्या वारकरी महिला आहेत. त्यांनी आपल्या दिंडीबद्दल आणि गावाबद्दल त्या महिलांना सगळी माहिती दिली. कोणालाही शंका येत नव्हती की त्या काही चुकीचं करू शकतात, पण त्या महिलांच्या मनात एक मात्र काहीतरी वेगळाच डाव सुरू होता. त्या पुढे काय कृत्य करणार होत्या याची कोणाला कल्पनाहीच नव्हती. त्यानंतर त्या महिला थोड्या पुढे गेल्या आणि त्यांनी वारीतील दुसऱ्या एका महिलेंना बाजूला ठेवलं. त्या म्हणाल्या, मावशी, आम्ही या दिंडीत नवीनच आलोय. आमची मूळ दिंडी चुकली आहे. आणि ती खूप पुढे निघून गेली आणि बघता बघता इथेच त्यांनी आपला खरा डाव टाकला. त्या पुढे म्हणाल्या, आम्ही सकाळी लवकर उठून निघालो होतो, पण रस्ता चुकलो. आता आमची दिंडी कुठे आहे हेच आम्हाला कळेना. त्यातली एक महिला म्हणाली, हो मावशी, आम्ही खूप चाललोय. आता आमचे पाय दुखायला लागलेत. आमची दिंडी पुढे गेली आहे. तिथे पोहोचण्यासाठी आम्हाला आता गाडीने जावे लागेल, पण गाडीने जाण्यासाठी आमच्याकडे पैसेच उरलेले नाहीत. त्या महिलांनी दुसरी महिला म्हणाली, आम्ही खूप घाबरलो आहोत मावशी. आता नक्की काय करावं हेच आम्हाला समजेना. तुम्ही आम्हाला कशी काही मदत करू शकता का? इतक्या तिसरी महिला थरथर डोळ्यात पाणी आणून बोलू लागली, आम्ही खूप अडचणीत आलोय मावशी. आम्हाला फक्त आमच्या दिंडी परत जायचं आहे, कारण पांडुरंगाचं दर्शनच घ्यायचं आहे. हे सगळं ऐकल्यानंतर त्या वारीतील मावशींना त्यांची खूप दया आली, कारण त्या 3 महिलांचे कपडे आणि राहणीमान अगदी ग्रामीण भागातील लोकांसारखे होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड थकवा दिसत होता. त्या तिघींच्या चेहऱ्यावरील काळजी स्पष्ट दिसत होती. त्यामुळे त्या मावशीने मदतीसाठी सुरुवातीला स्वतःहून 200 रुपये काढले आणि म्हणाल्या, माऊली, काळजी करू नका, पांडुरंग तुमच्या पाठीशी आहे. हे घ्या, मी तुम्हाला एवढी मदत करते. असं म्हणून खऱ्या वारकऱ्यांनी मावशीनं त्या 3 महिलांना 200 रुपये देऊन टाकले. त्यावर त्या महिलांनी मावशींना नमस्कार केला आणि म्हणाल्या, तुमचं भलं होईल मावशी, पांडुरंग तुम्हाला नेहमी सुखी ठेवो. या महिला चोर नव्हत्या, त्यामुळे कोणालाही शंका येण्याचं कारण नव्हतं, पण त्यांच्या मनात एक वेगळंच काहीतरी शिजत होतं. त्या पुढे जाऊन असं काय वाईट करणार होते ज्यामुळे वारीत सगळ्यांना एक मोठी वाईट घटना घडणार होती याची कोणाला कल्पनाही नव्हती. वारीतलं वातावरण इतकं पवित्र आणि विश्वासाचं असतं की तिथे कोणीच कोणावर सहज संशय घेत नाही. आता त्या महिला सुरुवातीला अजून थोड्या पुढे गेल्या. महिलांना गंडवून झाल्यानंतर आता त्यांची पुरुषांना टार्गेट करायला सुरुवात झाली. त्यांनी वारीतल्या एका वारकरी पुरुषाला थांबवलं, ज्याच्या डोक्यावर टोपी होती आणि गळ्यात विणा होता. त्यातली एक महिला पुढे होऊन म्हणाली, दादा, आमची दिंडी खूप पुढे निघून गेली आहे. आमची गाडी चुकली. आम्हाला तिथे पोहोचण्यासाठी थोड्या पैशाची मदत करा. दुसरी म्हणाली, आम्ही सकाळपासून उपाशी आहोत दादा. एका दिंडीत पोहोचलो की तिथे जेवण मिळेल, पण तिथे कसं पोहोचलो हेच आम्हाला कळेना. तर तिसरी डोळ्यात पाणी आणून रडू लागली आणि म्हणू लागली, आम्ही खूप लांबून आलो दादा. चालून चालून पाय दुखायला लागले. तुम्ही थोडी मदत केली तर तुमचे मोठे उपकारच होतील. त्या वारकरी पुरुषालाही त्यांची दया आली. त्यांनी त्या महिलांना थेट 500 रुपयांची मदत केली, कारण ते सुद्धा त्यांना खऱ्या वारकरी माऊली समजत होते. ते वारकरी म्हणाले, माऊली, काळजी करू नका, पांडुरंग आहे ना पाठीशी. हे घ्या 500 रुपये. तुम्ही सुद्धा वारकरीच आहात. पांडुरंग तुम्हाला नक्की तुमच्या दिंडीपर्यंत पोहोचवेल. त्या महिलांनी त्यांनाही नमस्कार केला. तुमचं भलं होईल दादा, असं म्हणाल्या आणि तिथून निघून गेल्या. आता विचार करा, या महिलांनी 2 वेगवेगळ्या ठिकाणी लोकांकडून पैसे घेतले होते, पण अजूनपर्यंत त्यांनी कोणतेही दागिने किंवा मोबाईल चोरले नव्हते. त्या कोणाच्या खिशात हातसुद्धा घालत नव्हत्या, कोणाचं सोनं ओढत नव्हत्या. त्या फक्त स्वतःहून पैसे मागून घेत होत्या. मग जर चोरी करत नव्हत्या आणि ते नेमकं असं काय वाईट कृत्य केलं ज्यामुळे संपूर्ण वारीमध्ये एवढी मोठी वाईट घटना घडणार होती? त्यानंतर असं झालं की त्या महिला पुन्हा काही अंतर चालून थोडा पुढे गेल्यानंतर त्यांनी पुन्हा एका पुरुषाला थांबवलं आणि त्यातली एक महिला म्हणाली, आम्ही खूप अडचणीत आहोत. माऊली, आमची दिंडी हरवली आहे आणि आम्हाला पुढे जाण्यासाठी कोणतं साधन नाही आहे. तुम्ही आम्हाला कशी मदत करू शकता? तितक्यात दुसरी महिला म्हणाली, आम्ही सकाळपासून निघालोय, पण रस्ता चुकलो. आमची दिंडी कुठे आहे हेच आम्हाला कळेना. तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. तर तिसरी महिला म्हणाली, आम्ही खूप लांबून आलो. आमच्याकडे पैसे नाहीत. तुम्ही काहीतरी मदत केली तर आमचे खूप उपकार मानू. तो पुरुष थोडा विचार करू लागला. त्याला काही क्षणासाठी संशय आला, कारण एवढ्या वेळ झाला तरी यांची दिंडी सापडली नाही. हे थोडं विचित्र होतं. पण त्याने 3 महिलांना ग्रामीण राहणीमान आणि चेहऱ्यावरून थकवा पाहून त्याने खिशातून 100 रुपये काढले आणि म्हणाला, हे घ्या माऊलींनो, काळजी करू नका. त्याला नेहमीप्रमाणे नमस्कार करून पुढे निघाल्या. आता या महिला वारीसोबत चालू लागल्या होत्या. 3 ते 4 ठिकाणाहून त्यांनी पैसे गोळा केले होते, पण त्यांच्या मनात नक्की काय चाललंय याची कोणाला कल्पनाच नव्हती.
वारीचा रोजचा नियम नेहमीसारखा सुरू होता. वारकरी भजन कीर्तन करीत पांडुरंगाचा गजर करत आनंदाने पुढे जात होते. प्रत्येकजण एकमेकांना माऊली माऊली म्हणत असल्यामुळे कोणाला कोणावरही संशय आलाच नाही. या महिलांना हळूहळू वारीत पूर्णपणे मिसळायला होत्या. पण चालता चालता त्यांच्या कोणाकडे कोणत्या वस्तू आहेत, ही कोणती व्यक्ती कुठे आहे याचा गुपचाप अंदाज घेत होत्या. वारीतले भोळेभाबडे वारकरी त्यांच्यावर जराही संशय न घेता उलट सगळ्यांना वाटलं होतं की साध्या भोळ्या महिला खरोखरच वारकरी आहेत आणि फक्त वाट चुकले आहेत. हे महिला चोर नव्हते, त्यामुळे त्या चोऱ्या करू शकतात असं कोणाला वाटत नव्हतं. पण त्यांच्या मनात एक वेगळंच काहीतरी शिजत होतं. वारी अशीच पुढे पुढे सरकत होती. सकाळपासून चालल्यानंतर शेवटी दुपारची वेळ झाली आणि वेगवेगळ्या दिंड्या विश्रांतीसाठी थांबल्या. वारकऱ्यांसाठी जेवणाची पंक्ती मांडल्या. अनेक ठिकाणी महाप्रसादाची सोय करण्यात आली. या 3 महिलाही एका ठिकाणी बसल्या. त्यांनी महाप्रसाद घेतला आणि आजूबाजूला इतर वारकऱ्यांशी खूप गप्पा मारल्या. या गोड बोलण्यामुळे आता लोकांच्या मनात उसलेल्या संशयही 100% दूर झाला. आता सगळ्यांनाच खात्री पटली होती की ह्या खऱ्याखुऱ्या वारकरीच आहेत म्हणून. दुपारची विश्रांती संपली आणि वारी पुन्हा सुरू झाली. भजन कीर्तन आणि अभंग म्हणत वारी पुढे सरकत होती. संपूर्ण रस्ता विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुम गेला होता. लहान मुले, वृद्ध, तरुण सगळेजण एकाच भक्तिभावाने चालत होते. वारीमध्ये प्रत्येक प्रकारची लोक येत होतात. काही दर्शनासाठी येतात तर काही सेवेसाठी येतात. काही जण फक्त वारीचा अनुभव घेण्यासाठी येतात. पण या 3 महिला नेमक्या कशासाठी आल्या होत्या? आता पुढे सरकत असतानाच अचानक असं काय घडलं बघा. सायंकाळच्या वेळी जेव्हा वारी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचली तेव्हा माऊलीच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली आणि नेमक्या याच गर्दीत तो वारीच्या इतिहासातील सगळ्यात वाईट प्रसंग घडणार होता, ज्याने संपूर्ण वारी हदरवून जाणार होती. पालखी असल्यामुळे तिथे प्रचंड गर्दी झाली होती आणि अशी गर्दी होणं अगदी साहजिकच होतं. त्या 3 महिला तोपर्यंत दिंडीसोबत पुढे चालत गेल्या. पण गर्दी सुरू होतानाच त्या अचानक दिंडीतून गायब झाल्या. सोबत चालणाऱ्या महिला अचानक कुठे गेल्या याच्याकडे आधी कोणतंच लक्ष गेलं नाही. वारीतले नेहमीप्रमाणे आपल्या भजनात चालत होते. पालखी जवळ असल्यामुळे दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली होती आणि लहान मुले, लहान महिला दर्शनासाठी पुढे सरकत होत्या. आणि नेमका याच गर्दीचा फायदा त्या 3 महिलांनी घेतला. ज्या महिलांना साध्या भोळ्या बनवून फिरत होत्या त्यांनी त्या गर्दीत घुसून इतर महिलांच्या गळ्यातली सोन्याची मंगळसूत्र ओढू लागल्या. इतक्या वेळेपासून त्या वारीत जे गोड बोलत होत्या, महाप्रसाद खात होत्या, तो सगळा फक्त आनंद घेण्यासाठी रचलेला डाव होता. वारी मुक्कामाच्या ठिकाणी आली आणि प्रचंड गर्दी होणार होती आणि त्याच गोंधळाचा फायदा त्यांना घ्यायचा होता. हाच खरा त्यांचा हेतू होता. गर्दीत जेव्हा दाटलं उडाली तेव्हा त्यांनी एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जोरात ओढलं. पण हे कृत्य करत असताना तिथे उपस्थित असलेल्या एका मुलाने त्यांना रंगेहात पाहिलं. त्यांनी कसलाही विचार न करता थेट त्या चोरी करणाऱ्या महिलेचा हातच पकडला. आता हात पकडताच त्या महिलांनी तिथे रडण्याचं नाटक सुरू केलं. त्या रडत रडत म्हणू लागल्या, आम्ही काहीच केलं नाही, आमच्यावर चोरीचा खोटा आरोप का करताय? पण त्या मुलाने स्वतःच्या डोळ्यांनी चोरी करताना पाहिलं होतं. तात्काळ तिथे पोलीस आले आणि पोलिसांनी त्या तिघींना पकडलं. तेवढ्यात त्या महिलांनी एक हुशारी केली. त्यांनी हातात असलेले चोरलेले मंगळसूत्र गुपचूप खाली फेकून दिलं. त्यामुळे पोलिसांनी जेव्हा त्यांची झडती घेतली तेव्हा त्यांच्याकडे फक्त वारकऱ्याकडूनच घेतलेले पैसे निघाले, सोनं सापडलं नाही. पोलीस चौकशी करत असत त्यांना म्हणाल्या. खूप घाबरल्या होत्या ते महिला. त्या पोलिसांनाही तीच गोष्ट सांगू लागल्या की आमची पालखी हरवली आहे, आम्ही फक्त लोकांकडून मदतीचे पैसे घेत आहोत. पण पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर समजले की ती सगळी माहिती खोटी बनावटच होती. त्या महिला खऱ्या वारकरी नव्हत्याच, पर भक्तांना फसवण्याचा आणि चोरी करण्याच्या उद्देशाने वारीत आल्या होत्या. शेवटी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. मित्रांनो, ही घटना सांगण्याचा मुख्य उद्देश आहे की वारीमध्ये जात असताना महिलांनी शक्यतो अंगावर जास्त सोने, दागिने किंवा मौल्यवान वस्तू ठेवू नयेत. मंगळसूत्र किंवा कानातले घालायचेच असतील तर वारीपुरते नकली घालू शकता, कारण वारीमध्ये असे चोरांचे गट खूप सक्रिय असतात. पुरुषांचे मोबाईल, अंगठ्या, सोन्याच्या चेन चोरीला जाण्याच्या घटना नेहमी घडतच असतात. त्यामुळे आपली सुरक्षा आपल्याच हातात आहे. या धक्कादायक घटनेविषयी तुम्हाला काय वाटलं कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्ही पांडुरंगाचे खरे भक्त असाल तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला अजिबात विसरू नका.